नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की एमपीएससी भरती अपडेट। तर बघा मित्रांनो, एमपीएससी परीक्षेसंदर्भात अतिशय मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। बघा एमपीएससी परीक्षेसंदर्भातची मोठी अपडेट काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, एमपीएससीला शासन आदेशच समजेना, कर सहाय्यक पदाला अर्ज न करताही निवड यादीला आले नाव। उमेदवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिले, पण एमपीएससीला शक्य होईना। संपूर्ण माहिती काय जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काय माहिती बघा, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या शासन आदेशानुसार लिपिक टंकलेखक या पदासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक नाही। तसेच टंकलेखनाचे टायपिंगचे मराठी किंवा इंग्रजी या भाषेतील एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, असे आदेश देण्यात आलेले आहेत। हा आदेश केवळ लिपिक टंकलेखक या पदासाठीच लागू आहे। मात्र असे असताना देखील एमपीएससीने कर सहाय्यक पदासाठी हेच नियम लागू केल्याने ज्यांना या पदासाठी अर्ज केलेले नाही अशा उमेदवारांची नावे कौशल्य चाचणीच्या यादीत आलेली आहे। त्यामुळे उमेदवारांनी एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून जर आपण पाहिलं तर बघा, 4 सप्टेंबर 2015च्या शासन आदेशाचा अभ्यास करण्याचा सल्ला सचिवांना या ठिकाणी दिला गेलेला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 राज्य उत्पादन शुल्क तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक या पदांसाठी एकूण 7,509 जागांसाठी घेण्यात आलेली परीक्षा। या पदांपैकी लिपिक टंकलेखक या पदासाठी मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांपैकी कोणतीही एक टायपिंग प्रमाणपत्र असले तरी संबंधित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत होता। मात्र कर सहाय्यक या पदासाठी या दोन्ही भाषेतील प्रमाणपत्र आवश्यक होते। हे प्रमाणपत्र असले तरच अर्ज करता येत होता। पदभरतीच्या जाहिरातीत दिलेल्या अटीनुसार पात्र असल्यास उमेदवार अर्ज करतात। त्यामुळे ज्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्जच केला नाही त्यांचे नाव त्या पदाच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येण्याचा संबंधच येत नाही। मात्र एमपीएससीने कर सहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी जी यादी जाहीर केलेली आहे त्या यादीमध्ये या पदासाठी पात्र नसलेल्या उमेदवारांची देखील नावे जाहीर केलेली आहेत, असा आरोप इतर उमेदवारांनी केलेला असून त्या संदर्भातील सविस्तर माहितीचा मेल एमपीएससीला केला आहे। मात्र एमपीएससीकडून या संदर्भात कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने उमेदवार संभ्रमात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर बघा, अशा पद्धतीची मित्रांनो या ठिकाणी माहिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती एमपीएससीच्या संदर्भात। तर बघा, अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।